अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आज दत्त जयंती म्हणजेच दत्त जन्मोत्सव खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। दत्त जन्मोत्सव हा पृथ्वीवरील सर्वात मोठा उत्सव आहे। दत्त जन्मोत्सव हा सणासारखा आहे। या दिवशी आपण ऐकणार आहोत श्री दत्त जन्माची कथा। तर प्रिय भक्तांनो, प्रिय मित्रांनो, ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐकावी। ही कथा कुठेही स्किप करून किंवा अर्धवट सोडून जाऊ नका। ही कथा खूप मन लावून, चित्त लावून, संपूर्ण भक्तिभावाने ऐकावी। चला तर ऐकूयात श्री दत्त जन्मोत्सवाची कथा। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्त महाराजांचा जन्म झाला, म्हणून या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। श्री दत्त अवताराचा उगम आणि प्रवास अद्भुत आहे। चला तर जाणून घेऊया दत्त जन्माची कथा। आत्री मुनीची पत्नी अनुसूया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती। ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे। तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत देखील त्या करत असत। वेळोअवेळी आलेला पाहुणा अनुसूया मातेच्या आश्रमातून कधीही उपाशीपोटी किंवा रिकाम्या हाती गेला नाही। त्यांचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेव सुद्धा त्यांच्या पुढे शीतल होई, पवन त्यांच्या पुढे नम्र होई, एवढा त्यांचा पतिव्रतेचा प्रभाव होता। पतीबद्दल त्यांच्या ठाई असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला अत्यंतिक आदर यामुळे त्यांचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वतोमुखी झाले होते। ही वार्ता अर्थातच नारद मुनीच्या कानी देखील पडली। त्यांनी ही वार्ता वैकुंठाला जाऊन ब्रह्म, विष्णू, महेश यांच्या कानी घातली। अर्थातच त्यांच्या पत्नींना देखील नारद मुनीने सांगितले। सावित्री, लक्ष्मी, पार्वती यांना देखील त्यांनी सांगितले। साहजिकच त्यांना या अनुसूयाबद्दल मत्सर वाटू लागला। ही अनुसूया देवही नाही, आपल्यावरची वर्चस्व आपल्यावर करत आहे। ही मानव आहे, आपण देवी आहोत, तेव्हा या अनुसूयाचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही, तेव्हा तिचे सतीत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतींजवळ बोलवून दाखवला। त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्म, विष्णू, महेश संतप्त झाले आणि म्हणाले, ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो। अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली। शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपरणे, यज्ञोपवीत आणि हातात कमंडलू अशा रूपात ते तिघे आत्री मुनींच्या आश्रमात आले। भर दुपारची वेळ होती। अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसूया मातेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले। त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांची पूजन देखील केले। त्यांना पाटावर बसून जेवण वाढले, पण तिला अतिथी म्हणाले, आम्हास विवस्त्र होऊन अन्न वाढावे। आसनी बैसाता सत्वर म्हणती क्षुधा लागली फार, नग्न होऊन निर्धार इच्छा भोजन देईजे। हे ऐकताच अनुसूया चिंतन करीत मनात म्हणाली, हे कोणी सामान्य साधू नाहीत, हे तर माझे सतीत्व पाहण्याकरिता आले असावे। या जर विनमुख पाठविले तर माझ्या सतीत्वाची हानी होईल। माझे मन निर्मळ आहे, शिवाय माझ्या पतीचे तप सामर्थ्य माझ्या मागे भक्कम आहे। असा विचार करून अनुसूया तात्काळ घरात गेल्या। त्यावेळी त्यांचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसलेले होते। त्यास ही सारी कथा निवेदन केली। तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले, हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर छिडक, त्यांना इच्छा भोजन दे। हे जाणून या मनासी तीर्थगंडी देई कांतेसी, गंगा प्रोक्षणी तिघांसी भोजन देई जानपा। तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंच पात्री घेऊन हाती अनुसूया माता आश्रमाबाहेर आले। हातातील गंगोदक त्या तिघांवर उडविले। तो काय, त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे देखील अतिथी तात्काळ बालक झाले। तेव्हा अनुसूयाने तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे कंचुकसहित परिधान फेडून ठेवीन लागता क्षण नग्न होऊन या जाण बाळांजवळी बैसत असे। बाळे हो घेऊन मांडीवरी स्तन लावी, जेव्हा सुंदरी पान्ना फुटला ती अवसरी, देखोनी सती आनंदे।
तिघा अतिथींचे बालके झाले. ती बालके रडू लागली तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनुसूया मातेने त्यांना येच्छेने स्तनपान करविले. त्यांचे पोट भरल्यानंतर त्यांना पाळण्यात घालून थोपटून झोपविले. स्वर्गलोकात तिन्ही देवस्त्रिया आपापल्या पतींची वाट पाहू लागल्या. तेव्हा नारद मुनी अत्री मुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व घडलेली घटना सांगितली. त्या चिंताग्रस्त झाल्या. त्या तिघी अनुसूयेकडे गेल्या. तिची त्यांनी करुणा भावुक झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसूयेची क्षमा मागितली. अनुसूयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला. तेव्हा अत्री मुनींनी पुन्हा गंगोदक देऊन ते त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले. तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसूया माता बाहेर आल्या. त्या बालकांवर गंगोदक शिंपडले. तेव्हा ती बालके पूर्ववत देवर स्वरूपात आली. ब्रह्मा विष्णू महेश इतक्यात मुनी बाहेर आले. त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला. विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले, हे अनुसूया माते, आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत. इच्छित वर माग. तेव्हा अनुसूया मातेने तिघे बालक ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरी 3 मूर्ती एकरूप होऊन पुत्रप्रमाणे राहू देत असा वर मागितला. तेव्हा तथास्तु असे म्हणून देव अंतर्ध्यान पावले. मासा माझी मार्गेश्वर उत्तम महिना प्रियकर. तीर्थ माझी तिथी थोर चतुर्दशी शुद्ध पै. वार बुधवार कार्तिक नक्षत्र ते दिनी ब्रह्मा विष्णू तिनेत्री तिघे मिळून एकत्र शुद्ध सत्व निवडिले. त्रिमूर्तीचे सत्व मिळून मूर्ती केली असे निर्माण ठेविते झाले. नामाभि घान दत्तात्रेय अवधूत. अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेय महाराजांचा जन्म झाला. 3 शिरे 6 हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते बालक पाहून सती अनुसूयेला अत्यंत आनंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होती. तेव्हापासून आजपर्यंत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्त महाराजांचा जन्मोत्सव प्रतिवर्षी साजरा केला जातो.